जय शिवराय मित्रांनो, मी आलो होतो रसोईवर. इथे एक हॉटेल आहे, माझ्या मित्राचा बर्थडे होता, तर त्या हॉटेलबद्दल थोडं माहिती आपण जाणून घेऊ. ओनर आहेत, त्यांच्याशी त्यांच्या हॉटेलबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. ताई नमस्कार. नमस्कार. नमस्कार शिखर. माझं नाव पल्लवी प्रवीण पाटील. रसोईघर हॉटेल ला आज 1 वर्ष पूर्ण होतंय, 4 जुलै 2026ला. गेल्या वर्षी मी एक माझी छंद आणि इच्छा म्हणून चालू केलं होतं की माझ्या एरियात अस्सल महाराष्ट्रीयन घरगुती जेवण कुठेच नव्हतं आणि ते कस्टमर्सला मिळावं म्हणून माझी इच्छा होती. तर मी छोट्या ह्याच्याने सुरू केलं, तर आज यशस्वीरित्या मी 1 वर्ष पूर्ण पाडलेलं आहे आणि तुमचा Great, सगळ्यांचा very great. खूप छान प्रतिसाद येतो आहे आणि खूप छान सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला. सगळ्यांना खूप चांगलं आवडतं. घरगुती जेवण जे आहे, जे लोकांना बाहेरचं नको असतं जेवण, त्या लोकांना घरगुती जेवण बाहेर कुठे आयतं खायला मिळेल, त्यासाठी लोक येत असतात माझ्याकडे नेहमी. माझ्याकडे सकाळच्या नाश्त्यापासनं दुपारचं जेवण, मग ते तुम्ही घरगुती महाराष्ट्रीयन घ्या किंवा इंडियन ऑथेंटिक घ्या, तंदूर घ्या, चायनीज घ्या, सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं. तर माझी नाशिककरांना विनंती आहे, सगळ्यांनी एकदा रसोईघरला अवश्य भेट बिलकुल द्या. बिलकुल. आणि हे रसोईघरचं आज प्रथम वर्ष वर्धापन दिनानिमित्त आपण ऑफर सुद्धा केलेली आहे सुरू. तर ऑफर अशी आहे की काही लिमिटेड गोष्टींवर 50% ऑफ आहे. म्हणजे चायनीज जर घेतलं तर ते पूर्णपणे 50% ऑफर देतो छान आहे. छान. आणि पराठा थालीपीठ वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त 50 रुपये आणि थाळी फक्त 100 रुपयाला देतो आहे आपण. तर माझ्या नाशिककरांना विनंती आहे, सर्वांनी आवर्जून या, एकदा अवश्य नाशिक सगळ्यांनी रसोईघरला भेट द्या आणि चव चाखा. थँक्यू ताई. मी इथं चायनीज आणि आलू पराठा खाल्ला, अतिशय छान. आणि तुम्ही सर्वांनी इथं आले पाहिजे, खाल्ले पाहिजे. ताई एकदा आपल्या हॉटेलचा ॲड्रेस सांगून द्या. रसोईघर वडाळा पाथर्डी रोड, अजिंक्य कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या LIC कॉलनीच्या गेटवरच आहे. शॉप नंबर 1, रसोईघर, गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळ. गुरुगोविंद सिंग कॉलेज सगळ्यालाच माहित आहे. तिथं आले फक्त रसोईवर विचारा. इंदिरा नगर गुगल मॅपवर सर्च केलं रसोईघर तरी चालेल. थँक्यू ताई आणि धन्यवाद.